घे रे, काय काम झाल्याशी मतलब आपला. चलो, हे चिकी कधी चिकी असलं कसं आजार कसं बरंच काय काय येतं आणि चिकी कसं आवडीचा विषय. पप्पा मग सासरेच बोललो, तुझी मजा आहे, सगळ्या गोष्टी भेटतात ना त्या का हवं ते आहे की ना. म्हणूनच जाऊन तर नाही तर नाही जमणार. क्या बात है सर, क्या बात है सर. 10:30 वाजले. सर आज बघितलं क्लायमेट झालंय म्हणजे पावसाचा पूर्ण आहे ना भरलेला आहे. थोडं थोडी सुरुवात पण केली होती पण आलाय म्हणजे आला होता थोडी थोडा पण गेला काय बघू आता काय नंतर घेऊन जात नाही बाबा. त्यांची ओरडाची सुरुवात होतो. थांबा आपण तिकडे लोकेशन चेंज करू. हा बघा इथून बघितलं ना तर अर्धा भरलेला आहे, थोडासा उन्हासारखा पण दिसतंय पण हाय भरलेला तर हाय पाऊस आज. 10:30 वाजल्यात. चलो जाऊया, एक काम पण आहे ते पण करू. आणि काय झालं बाप्पा गेलं ते एकविरेला त्याही पण ते चिक्की वगैरे आणले ते पण द्यायचं तिला ते देतो आणि बोल दोन्ही पण काम आटपून येऊयात. आता कसं आहे तो आधीचा ब्लॉग बघितला असेल म्हणजे आपलं तिकडचा कुठला जिरटचा वॉटरफॉलला गेलो होतो. दुसरा पण प्लॅन होता त्या दिवशी पण थोडा टायमात आणि ते सगळेच गडबड झाली त्याच्यामुळे म्हणजे थांबून गेला. आता बघूया येणाऱ्या संडेला काय होतं विषय. आणि ते गाडी तर त्या दिवशी चालत होत नाही ते बघूया हाय का. हा तर हे आहे ना हे एवढूचा हा विषय होता. ह्याच्यामुळे आहे ना ते काय होतं आपलं सर्किट पर्यंत म्हणजे पूर्ण स्पार्क प्लग पर्यंत करंट येत नव्हता, बॅटरीच्या बाजूला लागतो त्याच्यामुळं ती गाडी चालू होत नव्हती. हे तर समजा स्पार्क प्लग खराब व्हायला आलतेच ते पण बदललं आणि हे पण टाकून दिलं, गाडी झाली स्टार्ट. तर चलो असं सगळं जाऊया आणि येऊ. चलो हे चिकी कधी चिकी असलं कसं आजार कसं बरंच काय काय येतं आणि चिकी कसं आवडीचा विषय म्हणजे माझा मला जाम आवडतं खायला. ते कुठं ते ह्यातली फोडलेली होती ना एक हा ह्याच्यात दोनच तुकडे दे इकडं. हे बघितलं परत ऊन आलं पावसाने ना आता सध्या सोडून दिला विषय. म्हणजे दूध थांबलाय ना मागे म्हणजे ते सगळं तिकडे घाट वगैरे सगळ्या गोष्टी बंद झाल्या. जरा एरियात ह्या होत्या झालं तिकडं तो तामिनी घाटातलं मस्त 2 प्लॅन केले होते ते विजवले आणि नंतर तो गायब झालाय, तो गायबच झालाय पूर्ण आता सगळा. आणि कसं होतं परत तिकडं जायचं ना थोडासा माहोल पण पाहिजे नाही तर म्हणजे नुसतं उन्हात जाऊ नये ना मजा येत नाही असा विषय. चलो तिला घेऊन जाऊया. चलो चलो कोल स्टार्ट हो जा. सकाळी ना कधी पण गाडी चालू केली ना का सेल्फ मारायचं आणि 1 ते 2 मिनिटं ना चालू ठेवायचे. पूर्ण ऑइल खाली बसलेलं असतं ना ते पूर्ण वरती काढायचं. बऱ्याच जणांचं सवय म्हणजे आपल्याकडं बेसिक गोष्ट करतो. माझा एक मित्र पण होता त्याच्यापेक्षा 4 व्हीलरचं पण सेमच आहे. कधी पण गाडी चालू केलीच नका 2 ते 3 मिनिटं पहिले गाडीला गरम होऊन द्या, इंजिनचं ऑइल ते खाली बसलेलं असेल पूर्ण वन फ्लो होऊन द्यायचं आणि मग गाडी घेऊन निघायचं किती पण घाई असलो तरी. त्याने म्हणजे होतं सर गाडी काढली निघाला अरे बोलतो थांब काय बोलते माझी गाडी म्हणजे रोज चालते असं नसतं. गाडी म्हणजे रात्रभर चालते किती पण चालू म्हणजे जेव्हा गाडी उभी असते त्याच्यानंतर ते ऑइल पूर्ण खाली येतं. गाडी सकाळी झालं कोल्ड स्टार्ट करतो ना गाडी 2 मिनिटं तरी चालू ठेवायची मग निघून जायचं. कधीच नाही असं करायचं. त्याच्यामुळं तुमचं इंजनचं लाईफ चांगलं राहील नाही तर काही काही निघत राहतं असं आहे. चलो आले हो हळूहळू चालत वाजले किती 11:15 वाट बघत हे नाही माग दुसरे बघायला नाही तर अरे वाजले किती किती 11:15 वाजले. वाट बघून कंटाळलो मी. काय नाही तर काय 5 मिनिटं किती अर्धा तास गेला. चल सासरे चिकी आणलंय तुला. पप्पा मग सासरेच बोललो, तुझी मजा आहे, सगळ्या गोष्टी भेटतात ना त्या का हवं ते आहे की ना. म्हणूनच जाऊन तर नाही तर नाही जमणार. आता कुठं आता चल लावूया ना. चलो काय ठेवणार तेवढं बॅग एवढं दे थोडीशी तरी काय ते ऑलरेडी आहे एक मोठी ती आहे ती तुझ्याकडं. ब्रँड बघितला सुटलाय गिफ्ट आतमध्ये मला नको तुला चांगले वाटते. घे रे, काय काम झाल्याशी मतलब आपला तीच आहे नाही कलर. हा बरा आहे मला म्हणजे चांगला गेला एवढा याच्यात. बाकी सगळे बघते असे देत. अजून काय
ही बॅग झाली. आता बोलते एक पिशवी पाहिजे का, तर बोलते घरी यासाठी. चल छान झाली, जायचंय मला. आहेत ना आपल्याकडे जाम. मला पण पाठवा थोडीशी, मला पण थोडीशी पाठवा, जाम आहेत ना. चल एक एक गोष्टी घ्यायला सुटलंय. चल मी बॅग आहे खरेदी करताना मला कधी बघितलास. हा बॅग आहे का आपला विषय नाही, गाड्यांच्या वस्तू बोल. आपलं हे बाकीच्या गोष्टी आपलं काम नाही. चल दादा अरे हा कुठेतरी म्हणतो हे सेल टाकायला खोललेलं ना, तेव्हा म्हणतो ह्याला हे आलंय, गॅप पडलं नाही, बाष्प पकडते सारखं. ही बघ कशी बसलं इथंच, इकडच असतं. केवढीशी होती आधी, झाली चांगली त्या मोठी. मम्मी राखणदार बसले, चांगलं राखाला. पळा चलो 1:15 वाजला. आटपली सगळी काम आणि जेवायला घरी. घावणे. झालं जेवण. काय जेवलं आणि पापड भाजल त्याला. एक दोन पापड भाज, म्हणजे त्याचं काम होईल. हा उडत कसं तरी भात घे, कसं तरी भात म्हणजे कसं काम होईल. व्हेज असल्यावरती गडबड. चलो वर्कआउट टाइम. वर्कआउट काय आलो मी आज. काय जास्त ब्लॉग देणं काय होतं, काम असलं ना काय गडबड जाम म्हणजे जाम धावपळ. आता कंटिन्यू परत 3-4 दिवस असेच लागोबट काय नाही काय कधी चालूच. हा येतोय त्याच्यामुळे मग ती लिंक लागत नाही. थोडं होतं. आणि मग मग मी काय करतो, प्रयत्न करतो पहिली कशी गॅप पडायची, पूर्ण गॅप नंतर पडून देत ब्लॉग बनवायचा. कसं आहे प्रत्येक दिवशी काही एकदम भारी कंटेंट बनवत असं नाही. कधी तुम्हाला पण बोर होत असेल बघताना, असं नाही. कारण कधी असं होतं ना की अक्षरशः काय करू असा विचार पडतो कधी. आणि कधी एवढे पॉवरफुल कंटेंट असतो ना, 5-6 दिवस कंटिन्यू होती. संडेला पण प्लॅन चालला, पण संडेला पण पॉसिबल नाही आहे. संडेला पण आपलं ते एक एक्झामची हे आहे, काय बोलतात करंट जे रेफ्रीची एक्झामचं एक आहे, आणि एक्झाम येणार आहेत त्यांना परत भेटायला, ते पण पॉसिबल नाही. नंतर मध्ये काहीतरी प्लॅन करावा. कंटिन्यूचा शेड्यूल लागलेला आहे, काहीतरी चालूच आहे. शेड्यूल आता काय जसं होईल तसं वर्कआउट आठवूया पहिला, मग तुम्हाला भेटू. हा फायनली वर्कआउट झाला. घामाच्या धारा लागल्या. पाऊस बघितलं गायब झालं तर गायबच झालाय पूर्ण. आता कधी लागते काय माहिती. तर परत लागलं ना का मागच्या रे कंटिन्यू पडेल. चलो बाकी काही जास्त ब्लॉगला वाढवण्यात काय अर्थ नाही. आता ब्लॉग पूर्ण छोटा झालाय, पण ठीक आहे. जेवढं आहे तेवढं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.